जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचं आजपासून उपोषण सुरू झाले। विविध प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण सुरू झाल्याची माहिती। आंदोलनामुळे आरोग्य सेवांवर परिणाम होण्याची शक्यता। आंदोलनात 200 निवासी डॉक्टर सहभागी होणार। जे हॉस्पिटलमधल्या निवासी डॉक्टरांनी आज पुन्हा एकदा संप पुकारलेला पाहायला मिळतोय। एक साधारण 200 स्टुडंट्स जे आहेत ते इथे जमा झालेले आहेत। आज त्यांनी कामबंद आंदोलन केलेलं आहे। नेमकं काय त्यांच्या मागण्या आहेत ते आपण जाणून घेऊया। काय मागण्या आहेत? जेव्हा 24 एप्रिल पासून जे लेटर आलं, नवीन कमिटी वगैरे आली, त्याच्यामध्ये असं बघण्यात आले की जे डीन किंवा जे आम्ही जीएस आहे ते फक्त एक सदस्य आहेत। म्हणजे त्यांचा जी मेन अथॉरिटी, डिसिजन टेकिंग पॉवर जे असते विद्यार्थ्यांची किंवा कॉलेजची, ते त्यांचा रोलच नाही आहे त्याच्यात इम्पॉर्टंट। आणि जे आम्ही खूप साऱ्या कंप्लेंट केल्या, खूप सारे लेटर दिले, जसं जसं आम्ही लेटर देत गेलो ते अजून हायर अथॉरिटीज ऍड करत गेले। आणि ते जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी त्यांनी अथॉरिटी बनवली ते आता स्वतः पॉवरमध्ये येऊन बसायचा प्रयत्न केला। नर्सिंग हॉस्टेलमध्ये पीजी स्टुडंट राहतात, कारण पीजी स्टुडंट्सला इतकी ओव्हर क्राउडिंग आहे की त्यांना रूमच भेटत नाहीत राहायला। JR3 ला रूम भेटतात, 2 वर्ष त्यांना मग असंच बाहेर 4-4, 5-5 जणांच्या रूममध्ये राहावं लागतं। मग नर्सिंगचं जे हॉस्टेल आहे त्याच्यामध्ये पीजी स्टुडंट राहतात, मुली वगैरे, तिथे अशी सिक्युरिटी गार्डच नाही तिथे। मुलांच्या आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या, त्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर असा परिणाम झालाय की मागच्या 4 ते 5 महिन्यामध्ये कॉलेजमध्ये जवळपास 6 ते 7 सुसाईड अटेम्प्ट झाले, त्याच्यामधले 4 जणांचा जीव गेलेला आहे। हॉस्टेल कॅम्पस आणि बेसिकली हॉस्पिटलच्या अराउंड सेफ्टी इश्यूज आहेत। थोडा क्राऊड जो आहे, बिकॉज इट इज अ गव्हर्नमेंट हॉस्पिटल, द क्राऊड इज लिटिल कॉम्प्रोमाइज्ड। सो वी एज डॉक्टर्स फील थोडंसं अनसेफ वाटतं आणि अशी इच्छा आहे की थोडं अजून बेटर कंडिशन्स असावेत। वेगवेगळ्या मागण्या आणि त्याचबरोबर मैदानाची मुख्य मागणी करत या डॉक्टरांनी संप पुकारलेला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मण्यारसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।